नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 32. शारदा आर्ग्युमेंट संपून कोर्टच्या बाहेर आली. तितक्यात तिचा कलीग ॲडव्होकेट मकरंद जोशी तिच्या समोर येऊन उभा राहिला. नमस्कार मॅडम, तुम्ही लग्न केलं आणि आम्हाला सांगितलं सुद्धा नाही. हीच का तुमची मैत्री? मकरंद जेमतेम तिच्याच वयाचा होता. लग्न खूप घाईत झालं होतं, त्यामुळे बऱ्याच जणांना पत्रिका द्यायची राहून गेली. पण तुम्ही खूप दिवसानंतर दिसत आहात. लग्न ठरलं की काय? शारदा हसत म्हणाली. कशाचं काय, आम्ही आपले सिंगल ठीक आहोत. आपण कॅन्टीनमध्ये बसूयात, तुझ्यासोबत थोडं बोलायचं होतं. मकरंद सोबत ती कॅन्टीनमध्ये जाऊन बसले. दोघांमध्ये चांगली फ्रेंडशिप होती, त्यामुळे नेहमी त्यांची मस्करी चालत होती. माझा एक क्लायंट आहे, त्याला तुझ्यासोबत बोलायचं आहे. प्लीज नाही म्हणू नको, मकरंद म्हणाला. आता हे काय नवीन? तुमच्या क्लायंटला मी का भेटायचं? शारदा वैतागत म्हणाली. तुझ्याकडे जी मीनाक्षी मानेची केस आली आहे, माझा क्लायंट तिचा नवरा आहे. अजून तू केस फाईल केली नाही, त्यामुळे त्याला तुझ्यासोबत बोलायचं होतं. त्याचं पण LLB झालं आहे, पण तो वकिली सोडून जॉब करतो. जर ही केस कोर्टात उभी राहिली तर माझ्या क्लायंटची खूप बदनामी होईल, त्यामुळे त्याला आउट ऑफ सेटलमेंट करायचे आहे. तो नुकसान भरपाई द्यायला तयार आहे, मकरंदने सांगितलं. मी त्यांना साधी नोटीस पाठवली नाही आणि तुम्ही आउट ऑफ सेटलमेंट करायचं सांगत आहात. हे लीगल नाही. शारदाला हे पटत नव्हतं, कारण ही केस डावरीची होती, ज्याचा शारदाला राग येत होता. प्लीज शारदा, विसरू नको, आपण फ्रेंड आहोत. हवं तर मी तुझी फी काढून देतो, मग तर झालं. तो येतच असेल, तू आत्ताच त्याला भेटून घे. मकरंद ऐकणार नाही हे तिला माहीत होतं. कधी येणार आहे तो? कारण माझ्याजवळ वेळ नाही, शारदा म्हणाली. तितक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. त्याचाच कॉल आहे. मकरंदने त्याला कॅन्टीनमध्ये यायला सांगितलं. तशी एक व्यक्ती त्या दोघांच्या समोर येऊन उभी राहिली. हॅलो सर. शारदाची नजर त्या मुलावर पडली तसा तिचा भूतकाळ तिच्या मनपटलावर तरळू लागला. ज्याला ती विसरण्याचा प्रयत्न करत होती, तिला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की भविष्यात त्या व्यक्तीसोबत आपली भेट होईल. हे आहेत मिस्टर विशाल माने, मीनाक्षी यांचे पती, मकरंदने सांगितलं. यावेळी शारदाला तिथून उठावंसं वाटत होतं, कारण ज्या व्यक्तीने तिला मानसिक त्रास दिला होता त्याच्यासोबत बोलण्याची तिची अजिबात इच्छा होत नव्हती. मकरंदच्या मोबाईलची रिंग पुन्हा वाजली. मला निघावं लागेल, बेल ॲप्लिकेशन फाईल करायचं आहे. मिस्टर विशाल, तुम्ही मॅडम सोबत बोलून घ्या, त्यानंतर आपण चर्चा करू. मकरंद निघून गेला. विशालची नजर शारदावर गेली. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि भांगेत असलेलं कुंकू पाहून क्षणभरासाठी त्याच्या काळजामध्ये कळ उमटली, कारण शारदा मनाने हळवी होती. ती इतक्या लवकर आपल्याला विसरेन असं त्याला वाटलं नव्हतं. अभिनंदन, बरं झालं तू लग्न केलं, विशाल म्हणाला. हे पहा मिस्टर विशाल, आपल्या कामाशी काम ठेवायचं. मी काय केलं आणि काय नाही याच्याशी तुमचा काही संबंध नाही. शारदाचा राग उफाळून आला होता. तुझा राग मी समजू शकतो. तुझ्यासोबत मी जे काही केलं त्याची शिक्षा मला मिळाली आहे. पण मी खरंच सांगतो शारदा, त्यावेळी मी हतबल झालो होतो. माझ्यात आई बाबांच्या विरोधात जाण्याचं सामर्थ्य नव्हतं, म्हणून मी आपल्या नात्याला पूर्णविराम लावला. मीनाक्षीच्या बाबतीत तेच होत आहे, म्हणून मी तिला या नात्यातून मुक्त करत आहे, कारण ही केस
कोर्टात उभी राहिली तर माझी खूप बदनामी होईल. प्लीज तू तिला समजावून सांग. मी म्युच्युअल कन्सर्नने डिवोर्स द्यायला तयार आहे. हवं तर मी नुकसान भरपाई देतो, पण हा मनस्ताप मला सहन होत नाही. विशालचा उतरलेला चेहरा खूप काही सांगून जात होता, ज्याचा शारदाला मनापासून आनंद झाला होता. नशीब, लवकर तुला समजलं की मनस्ताप काय असतो. आपण केलेल्या कर्माची फळं इथेच भोगावी लागतात. आज मी मनापासून देवाचे आभार मानते, कारण त्यांनी माझी गाठ तुझ्यासोबत बांधली नाही. नाहीतर आज मीनाक्षीच्या जागी मी उभी असते. तू आणि तुझ्या घरच्यांनी जशी मीनाक्षीच्या आयुष्याची वाट लावली आहे, तेच हाल माझे झाले असते. शारदा आपल्या मनातली भडास काढत होती. तू जे आरोप करशील ते मला मान्य आहे, कारण मी तुझा गुन्हेगार आहे. पण माझं प्रेम खरं होतं, हे सत्य तू नकारू शकत नाही, विशाल म्हणाला. त्यामुळे त्याच्यासोबत बोलण्यात तिला काडीचाही इंटरेस्ट नव्हता. मला उशीर होत आहे. माझे पती माझी वाट पाहत असतील. आणि राहिला प्रश्न केसचा, तर मी मीनाक्षी सोबत बोलून पाहते. तिने जर ऐकलं तर ठीक, नाहीतर माझा नाईलाज आहे, असं बोलून शारदा निघून गेली. यावेळी विशालला तिचा हेवा वाटत होता, कारण त्याच्या एका चुकीमुळे शारदा त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती. पावसाच्या पाण्यामुळे जमिनीला चांगलाच ओलावा आला होता. पिकाची लागवड सुरू होती. प्रल्हादही त्याच्या कामामध्ये जुंपला होता. तेवढ्यात त्याला समोरून शारदाची गाडी येताना दिसली. तशी त्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली. त्याने नळाखाली हातपाय धुतले. चिखलामध्ये त्याचे कपडे बरेच माखले होते. शारदा गाडीतून उतरली व त्याच्या जवळ आली. तिचा उतरलेला चेहरा त्याच्या नजरेतून सुटला नव्हता. आज लवकर आलात? प्रल्हाद म्हणाला. तशी ती रडायला लागली. शारदा, काय झालं? कोणी काही म्हणालं का? तुम्हाला बरं वाटत नसेल तर आपण डॉक्टरांकडे जाऊयात. प्रल्हाद चांगलाच घाबरला होता. तिने सर्वांसमोर त्याला मिठी मारली आणि आणखी रडायला लागली. तिची समजूत कशी काढावी हेच त्याला समजत नव्हतं. तो शारदाला घेऊन आपल्या रूममध्ये गेला आणि तिला कॉटवर बसवलं. पाणी घ्या. प्रल्हादने तिच्या समोर पाण्याचा ग्लास धरला. ती थोडं पाणी पिली आणि आपले डोळे पुसले. आता सांगा पाहू, काय झालं आहे? कारण तुम्ही अशा रडणाऱ्या मधल्या नाहीत. प्रल्हाद तिच्या शेजारी बसला. आज विशाल भेटला होता. शारदाच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. तिच्या डोळ्यांमध्ये असंख्य वेदना दाटून आल्या होत्या. हा विशाल कोण? प्रल्हादला काहीच समजत नव्हतं. तोच, ज्याने मला सोडून दिलं होतं, शारदा म्हणाली. तसे प्रल्हादला वाईट वाटलं, कारण तिचा भूतकाळासोबत त्याचं काहीही घेणं देणं नव्हतं. कारण आता ती फक्त त्याची होती. त्यामुळे तिच्या तोंडून विशालचं नाव ऐकून त्याला वाईट वाटत होतं. प्रल्हादने शारदाला एका शब्दाने सुद्धा विचारलं नाही. असेही काय विचारणार होता तो? कारण तिचा भूतकाळ माहीत असूनही त्याने शारदाचा स्वीकार केला होता. पण तिचा भूतकाळ तिच्या आयुष्यात पुन्हा आला आहे हे ऐकून त्याला वाईट वाटत होतं. शारदा आपल्याला सोडून तर जाणार नाही ना, ही भीती त्याच्या मनामध्ये दाटून आली होती. शारदा काही वेळ शांत बसली. तिची नजर प्रल्हादवर गेली. यावेळी तिला आपल्या नशिबाचा हेवा वाटत होता. आज प्रल्हाद तिच्या आयुष्यात नसता तर तिने कधीच विशालच्या नजरेला नजर देण्याचं धाडस केलं नसतं. कारण त्याने मनातून का होईना तिच्या एकटेपणाची खिल्ली उडवली असती, जे तिच्याने सहन झालं नसतं. मी खरंच खूप नशीबवान आहे.
म्हणून माझं लग्न तुमच्यासोबत झालं. विशाल माझ्या लाईफमधून गेल्यानंतर मी नेहमी त्याच्या आठवणीत रडायची. मला नेहमी वाटायचं देवाने माझ्यावर अन्याय केला आहे. माझं पहिलं प्रेम अपूर्ण राहिलं याची खंत माझ्या मनात होती. पण आज मला समजलं आपल्यासोबत जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. माझं लग्न विशाल सोबत झालं असतं तर आज मी दुःखाच्या खाईमध्ये लोटले गेले असते, ज्याचं दुःख माझ्या फॅमिलीला लाईफ टाईम सहन करावं लागलं असतं, जे मी कधीच सहन करू शकले नसते. शारदा असं का बोलत आहे हे त्याला समजत नव्हतं, पण ती आपली आहे ही भावना त्याला सुखावून गेली होती. नक्की काय झाले आहे, प्रल्हादने विचारलं. तसा तिने संपूर्ण घडला प्रकार सांगितला. त्यालाही वाईट वाटलं होतं. तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केलं म्हणून तुम्हाला त्रास होत आहे, पण जे काही झालं ते विसरून जा. कारण प्रेम आणि मैत्री या दोघांचा मिलाप लग्नाच्या नात्यामध्ये असतो, जे तुमचं आणि माझं आहे. त्यामुळे जरी तो तुमच्या समोर आला तरी त्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे गेले आहात आणि अशा कितीतरी व्यक्ती रोज आपल्या आयुष्यात येतात आणि जातात. तुम्ही कशाला त्यांचा विचार करत बसत आहात? त्यापेक्षा स्वतःच्या सुखाचा विचार करा. ते पण नाही जमलं तर माझा विचार करा, कारण तुम्हाला रडताना पाहून मला त्रास होतो. प्रल्हाद शिकलेला नाही तरी त्याच्यामध्ये इतका समजूतदारपणा येतो कुठून हेच तिला समजत नव्हतं. तुम्ही इतक्या बारीक गोष्टींचा अभ्यास केला कुठे? तुमच्याजवळ प्रत्येक गोष्टीचं समाधान असतं. शारदा एकटक त्याच्याकडे पाहत होती. पुस्तकांमध्ये तुम्हाला मोजकी माहिती मिळते, पण आपल्या आजूबाजूला अशी बरीच माणसं असतात ज्यांच्याकडून तुम्हाला खूप काही शिकायला मिळते. संध्याकाळी मंदिराच्या बाहेर काही वयस्कर माणसं बसतात, त्यांच्यासोबत गप्पा मारत जा. तुम्ही पण माझ्यासारखे हुशार व्हाल, प्रल्हाद म्हणाला. तशी तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली. यावेळी त्याची पत्नी असण्याचा तिला अभिमान वाटत होता. तिच्यासाठी तोच परफेक्ट होता. तिने आनंदाच्या भरात त्याला मिठी मारली. तुम्ही खरंच खूप चांगले आहात. मला कोणत्याही सिच्युएशनमध्ये समजून घेतात. आज मला एक गोष्ट समजली, मुलांची काळजी फक्त आपल्या आईवडिलांना असते. म्हणून बाबांनी माझ्यासाठी तुम्हाला पसंत केलं. म्हणूनच मी इतक्या मोठ्या संकटातून वाचले. शारदाला भरून आलं होतं. त्याच्यासमोर मन मोकळं केल्यामुळे तिला हलकं वाटत होतं. कितीतरी वेळ शारदा त्याच्या मिठीमध्ये सामावली होती. प्रल्हाद तिला प्रेमाने थोपटत होता. शारदा त्याची होती जी आयुष्यभर त्याला साथ देणार होती, हे त्याला कळून चुकले होते. त्यामुळे तो सुखावला होता. शारदा आपल्या भूतकाळातून कायमची मोकळी झाली होती. प्रल्हादच्या सहवासात राहून ती आणखी खुलत चालली होती. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आली होती. त्यामुळे ती प्रल्हादला जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. शारदा रात्री जेवणाची तयारी करत होती. सावित्रीबाई अजूनही शेतामधून घरी आल्या नव्हत्या, म्हणून तिने भाज्या कापायला घेतल्या. तुम्ही एकट्या काम करत बसला आहात, मला आवाज द्यायचा होता ना. त्या भाज्या माझ्याकडे द्या, मी चिरून ठेवते. सोनाली तिला मदत करू लागली. मला जेवण बनवायला शिकायचं आहे म्हणून हा अट्टहास, शारदा हसत म्हणाली. मानलं पाहिजे तुम्हाला. किती लवकर तुम्ही गावच्या वातावरणात मिसळून गेल्या. नाहीतर मला गाव अजिबात आवडत नाही. आता हा पाऊस पहा ना. माझी तर घराबाहेर निघायची इच्छा होत नाही. माहीत नाही प्रल्हाद भाऊजी अशा वातावरणात शेतामध्ये जाऊन कसं काय काम करतात. सोनालीने तांदूळ निवडायला घेतले. त्यांना सवय झाली आहे आणि जे काम आपल्याला आवडतं ते करण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो, शारदा हसत म्हणाली.
पण मला त्यांचं मनापासून वाईट वाटतं. काय गरज आहे तुटपुंज्या पैशासाठी दिवसभर मरमर मरायची? शेतीमध्ये काहीही राहिलेलं नाही, म्हणून तर बाकी शेतकरी जमिनी विकून बक्कळ पैसा मिळवतात आणि स्वतःचा बिझनेस सुरू करतात, ज्यामधून शेतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त उत्पन्न मिळतं. सोनाली मुद्दाम तिच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती. मला माहीत आहे, जमिनीसाठी भाऊ एकमेकांचा जीव घ्यायला कमी करत नाही. हे मी कोर्टामध्ये बऱ्याच वेळा पाहिलं आहे. पण प्रत्येकाने असा विचार केला तर नाती ही फक्त नावापुरती मर्यादित राहतील, कारण पैसा आयुष्यभर पुरत नाही. आपली काळजी करणारी व्यक्ती आपल्यासोबत नसेल तर असा पैसा असून काही उपयोग नाही. त्यामुळे माझ्यासाठी पैसा महत्त्वाचा नाही. शारदाचे विचार तिला अजिबात पसंत पडले नव्हते. या सर्व बोलायच्या गोष्टी आहेत. तुम्ही जे बोलता ते पुस्तकात वाचायला चांगलं वाटतं, पण पैसा असेल तर आपल्याला चांगली लाईफ जगता येते. आणि सध्याचं युग असं आहे जिथं पैसा असल्याशिवाय तुमची जवळची नाती सुद्धा तुम्हाला विचारत नाही. आयुष्यभर आपलं मन मारून जगण्यापेक्षा आलेल्या संधीचा सदुपयोग करून घ्यायला काय हरकत आहे? आपल्याजवळ तर सोन्यासारखी जमीन आहे. सोनालीला नक्की काय म्हणायचं आहे हे शारदाला समजलं नव्हतं. ती पुढे काही बोलणार तेवढ्यात सुलोचनाबाई आणि प्रल्हाद आतमध्ये आले. माझ्या दोन्ही सुना फारच गुणी आहेत. तुम्ही दोघींनी तर जेवणाची सर्व तयारी केली, सुलोचनाबाई हसत म्हणाल्या. प्रल्हाद येऊन शारदाच्या शेजारी बसला व तिच्या समोर असलेली वाटाण्याची प्लेट घेतली व वाटाणा सोलू लागला. तुम्ही राहू द्या, मी करते. शारदाने त्याच्या समोरून प्लेट उचलली. असू द्या, मला सवय आहे. मी आईला आधीपासून कामामध्ये मदत करायचो, प्रल्हाद म्हणाला. तशी ती हसली. सुलोचनाबाईने सर्वांसाठी चहा टाकला. बाहेर किती पाऊस आहे आई. तुम्ही अशा पावसांमध्ये शेतात जात जाऊ नका, उगाच आजारी पडसाल. त्यापेक्षा घरामध्ये आराम करत जा, शारदा म्हणाली. आम्हाला सवय आहे. उलट घरामध्ये बसल्यावर मी आजारी पडेल. फक्त 4 महिन्यांचा प्रश्न आहे, त्यात काय एवढं. सुलोचनाबाईने सर्वांना चहा दिला. तितक्यात सागर दरवाजामध्ये येऊन उभा राहिला. येऊ का आई, सागरने आवाज दिला. बरा टाइमवर आला, ये बस, तू सुद्धा चहा घे. सागर येऊन बसला. तशी सोनाली निघून गेली. आधीच तिला कोणासोबत बोलण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. आज मी मंदिरात येणार नाही. बाहेर पाऊस बघ किती आहे. आज मी लवकर जाऊन झोपणार आहे, प्रल्हाद चहाचा सिप घेत म्हणाला. अरे मित्रा, खुद्द पांडुरंग तुझ्या अंगणामध्ये येणार आहे आणि तू काय मंदिरामध्ये जाण्याच्या वार्ता करतो. सागरच्या बोलण्याचा अर्थ शारदाला समजला नव्हता. अरे हो, मी विसरलो होतो. पुढच्या आठवड्यामध्ये वारकरींची दिंडी येणार आहे. त्यांच्या जेवणाचं पाहावं लागेल, प्रल्हाद म्हणाला. हा काय प्रकार आहे आणि कोण येणार आहे, शारदाने विचारलं. या महिन्यामध्ये वारकरींची दिंड निघते, जी पायी आळंदीला जातात. ते विश्रांतीसाठी 1 दिवस आपल्या गावात मुक्काम करतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देहूसाठी निघतील. त्यांचं जेवण आपल्या घरामध्ये होणार आहे. त्याचीच तयारी करायची आहे. प्रल्हाद गेली 10 वर्ष हे कार्य अगदी नित्यनियमाने करत आहे. त्याचीच पुण्याई म्हणून तुझ्यासोबत त्याची गाठ बांधली गेली, सुलोचनाबाईने सांगितलं. पण शारदाचा या सर्वांवर विश्वास नव्हता, त्यामुळे तिने जास्त काही विचारलं नाही. पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.